श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, पण आपण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. ते म्हणजे मौन किंवा शांत राहणे. आपण अशा जगात राहतो जिथे जो शांत बोलतो, जो जास्त आरडाओरड करतो, त्यालाच महत्त्व दिले जाते असे आपल्याला वाटते. पण खरं सांगू का, समुद्राच्या वरच्या लाटा किती गाजत असल्या तरी त्याची खरी ताकद आणि खोली त्याच्या शांत तळाशी असते. आपल्या आयुष्याचंही असंच काहीसं आहे. आपण जितकं जास्त बोलतो तितके आपण स्वतःला उघडे पाडतो आणि नको त्या अडचणी ओढून घेतो. प्रवाह चालू ठेवताना कधी विचार केलाय का की आपण दिवसातून किती शब्द विनाकारण खर्च करतो? समोरच्याला पटवून देण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, किंवा फक्त शांतता सहन होत नाही म्हणून आपण सतत काही ना काही बोलत राहतो. पण बोलण्यापेक्षा शांत राहण्यात एक वेगळी शक्ती असते. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्या मेंदूला एक प्रकारची विश्रांती मिळते. ही विश्रांती झोपेतून मिळणाऱ्या विश्रांतीपेक्षा वेगळी असते. ही जागी असतानाची शांतता असते, जिथे आपले विचार स्थिर होऊन लागतात. जेव्हा विचार स्थिर होतात तेव्हा आपल्याला आयुष्यातील गुंतागुंतीच्या प्रश्नाची उत्तरे आपोआप मिळायला लागतात. जसं गढूळ पाणी शांत ठेवलं की माती खाली बसते आणि पाणी स्वच्छ होतं, तसंच शांत राहिल्याने मनातील गोंधळ दूर होतो. वादावर भाष्य. अनेकदा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा कोणीतरी आपल्याला रागवतो किंवा आपल्यावर टीका करतो. अशा वेळी आपली पहिली प्रतिक्रिया असते प्रत्युत्तर देणे. आपल्याला वाटतं की जर आपण गप्प बसलो तर आपण हरलो, पण खरं तर तिथेच आपण चूक करतो. रागाच्या भरात निघालेला एक शब्द आयुष्यभराचे नाते तोडू शकतो. अशा वेळी शांत राहणे हे कोणत्याही शास्त्रापेक्षा जास्त प्रभावी ठरतं. तुमची शांतता समोरच्या व्यक्तीला विचार करायला भाग पाडते. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवता. समोरचा व्यक्ती तुमच्या शब्दाचे वार करत असतो, पण तुम्ही शांत राहून ते वार रिकामे घालवता. ही तुमची हार नसून तुमच्या संयमाचा विजय असतो. ऊर्जा आणि एकाग्रता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ऊर्जा. बोलण्यासाठी शरीराला आणि मनाला खूप ऊर्जा खर्च करावी लागते. जे लोक सतत बडबड करतात ते लवकर थकतात आणि त्याची एकाग्रता कमी होते. या उलट जे लोक मौन पाळतात किंवा घरचे पुरतेच बोलतात त्यांची आंतरिक शक्ती साठवली जाते. ही साठवलेली ऊर्जा मग मोठ्या कामासाठी, सर्जनशील विचारांसाठी वापरता येते. जगातील जे मोठे विचारवंत, शास्त्रज्ञ किंवा यशस्वी लोक झाले आहेत त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर लक्षात येईल की त्यांनी एकांतात आणि शांततेत आपला जास्तीत जास्त वेळ घालवला आहे. कारण शांततेतच नवीन कल्पनाचा जन्म होतो. ऐकण्याचे महत्त्व. शांत राहण्याचा अजून एक मोठा फायदा म्हणजे आपण एक उत्तम श्रोता बनतो. जेव्हा आपण बोलणं थांबवतो तेव्हा आपण ऐकायला सुरुवात करतो. आपण फक्त शब्द ऐकत नाही तर समोरच्या व्यक्तीच्या भावना, त्यांचे दृष्टिकोन समजावून घ्यायला लागतो. यामुळे आपली समज वाढते. लोक अशा व्यक्तीला जास्त मान देतात जो त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो. तुमचं शांत राहणं समोरच्याला आदराची भावना देतं. आणि जेव्हा तुम्ही शेवटी एखादं वाक्य बोलता तेव्हा त्या शब्दांना वजन असतं, कारण ते शब्द विचारपूर्वक आणि शांत डोक्याने आलेले असतात. आरोग्य आणि व्यक्तिमत्व. आजच्या धावपळीच्या युगात स्ट्रेस आणि ब्लड प्रेशर यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या मनाचा सतत चाललेला गोंधळ. दिवसातून फक्त 15 ते 20 मिनिटे पूर्णपणे शांत बसून पहा. कोणत्याही उपकरणाशिवाय, कोणत्याही संवादाशिवाय तुम्हाला जाणवेल की तुमचं हृदय धडधडणं कमी झालं आहे. मनावरचा ताण हलका झाला आहे. तुमचं व्यक्तिमत्व यामुळे अधिक प्रगल्भ होतं. शांत राहणारा माणूस कधीच हलका वाटत नाही. त्याच्या अवतीभोवती एक प्रकारचं वलय निर्माण होतं जे लोकांना आकर्षित करतं. एकच लक्षात ठेवा, मौन ही तुमची कमजोरी नाही तर ते तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. शब्दाचा वापर विचारपूर्वक करा. जिथे शब्दाची गरज नाही तिथे आपली शांतता बोलू द्या. शांत राहून पहा, तुम्हाला जग अधिक स्पष्ट दिसायला लागेल. लोक अधिक चांगले समजायला लागतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःची ओळख पटेल. ज्या दिवशी तुम्हाला शांततेत आनंद मिळवायला लागेल, समजून जा की तुम्ही यशाच्या आणि समाधानाच्या मार्गावर आहात. आजपासूनच प्रयत्न करून पहा. दिवसातला काही वेळ स्वतःसाठी आणि शांततेसाठी राखून ठेवा. बघा आयुष्य कसं बदललंय. मित्रांनो, आपण पहिल्या भागात पाहिलं की शांत राहणं आपल्याला वादापासून कसं वाचवतं. पण शांततेचा प्रवास फक्त बाहेरच्या जगापुरता मर्यादित नाही, तो आपल्या अंतरंगात जातो. कधी विचार केलाय का की जेव्हा आपण कोणाशीच बोलत नाही, अगदी स्वतःशी सुद्धा शब्दारूपात बोलणं थांबवतो, तेव्हा नेमकं काय होतं? आपल्या मेंदूमध्ये एका वेगळ्या प्रकारची
जाणीव निर्माण होते. आजच्या या धावपळीच्या युगात आपण सतत रिॲक्ट प्रतिक्रिया करायला शिकलो आहोत. कोणाचा मेसेज आला की लगेच रिप्लाय, कोणी काही बोललं की लगेच उत्तर. पण या घाईत आपण रिस्पॉन्ड प्रतिसाद करायला विसरलो आहोत. प्रतिसाद देण्यासाठी लागतो तो म्हणजे थोडासा वेळ आणि थोडीशी शांतता. निर्णय क्षमता आणि शांतता. जेव्हा आपण शांत राहतो तेव्हा आपली निर्णय क्षमता प्रचंड वाढते. घाईघाईत घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात, कारण त्यामागे विचारांची स्पष्टता नसते, फक्त भावनांचा आवेग असतो. पण जो माणूस कठीण प्रसंगात स्वतःला शांत ठेवू शकतो तोच योग्य मार्ग निवडू शकतो. शांत राहण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काही समजत नाही, उलट त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही परिस्थितीला पूर्णपणे पारखून घेत आहात. शांतता तुम्हाला एक ऑब्झर्वर निरीक्षक बनवते. तुम्ही जगाला एका त्रस्त नजरेतून पाहू लागता, आणि जेव्हा तुम्ही असं पाहता तेव्हा तुम्हाला अशा गोष्टी दिसतात ज्या इतरांच्या नजरेतून सुटलेल्या असतात. शब्दांची किंमत. एक जुनी म्हण आहे, शब्द हे बाणासारखे असतात, एकदा सुटले की परत घेता येत नाहीत. आपण दिवसातून कितीतरी वेळा असे शब्द वापरतो जे समोरच्याचं मन दुखवतात किंवा आपली किंमत कमी करतात. पण विचार करा, जर आपण ठरवलं की मी आज फक्त तेच बोलेन जे अत्यंत गरजेचं आहे, तर आपल्या शब्दांना किती धार येईल. ज्यांच्याकडे शब्दाची कमतरता असते, ज्यांच्या शब्दांना सोन्याची किंमत असते, तुम्ही जितकं कमी बोलाल तितकी तुमची विश्वासार्हता वाढते. लोक तुमच्या शब्दांची वाट पाहतात, कारण त्यांना माहिती असतं की हा माणूस जेव्हा बोलेल तेव्हा काहीतरी मोलाचं बोलेल. मानसिक शांती आणि मौन. शांत राहणं हे एक प्रकारचे मनाचं डिटॅक्स आहे. जसं आपण शरीराला शुद्ध करण्यासाठी उपवास करतो, तसंच मनाला शुद्ध करण्यासाठी मौन हा उत्तम मार्ग आहे. आपल्या मनामध्ये विचारचक्र सतत चालू असतं. जर आपण बोलणं थांबवलं तर हळूहळू ते विचाराचं चक्रही मंदावतं. ही अवस्था तुम्हाला अशा सुखाचा अनुभव करून देते जो कोणत्याही भौतिक वस्तूत मिळत नाही. अनेकदा आपण बाह्य सुखाच्या मागे धावतो, पण खरं समाधान हे शांततेत दडलेलं असतं. ही शांतता तुम्हाला स्वतःच्या दोषास आणि गुणांशी ओळख करून देते. स्वतःला स्वीकारण्यासाठी शांत राहणं खूप गरजेचं आहे. यश आणि शांतता. तुम्ही कधी शिकारी प्राण्याला पाहिलं आहे का? वाघ जेव्हा शिकार करतो तेव्हा तो ओरडत नाही, तो अगदी शांतपणे दबा धरून आपल्या शिकारीचा मागोवा घेतो. त्याचं लक्ष विचलित होत नाही. यशस्वी माणसाचंही असंच असतं. ते त्यांच्या योजनाबद्दल जास्त ओरडत नाहीत, ते शांतपणे काम करत राहतात, आणि जेव्हा यश मिळतं तेव्हा तो यशाचा आवाज संपूर्ण जगात घुमतो. तुमची मेहनत शांततेत असू द्या, जगाला तुमचे निकाल दिसू द्या, तुमच्या योजना नकोत. जो स्वतःच्या कामात शांतपणे मग्न असतो त्याला अडथळे कमी येतात, कारण तो बाह्य जगाच्या गोंधळापासून दूर असतो. नात्यामधील शांतता. नात्यामध्ये सुद्धा कधी कधी शब्दापेक्षा शांतता जास्त प्रभावी ठरते. प्रत्येक वेळी स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. कधी कधी फक्त समोरच्या व्यक्तीचा हात धरून शांत बसणं हे हजारो शब्दापेक्षा जास्त आधार देणारं असतं. प्रेम असो किंवा दुःख, ते व्यक्त करण्यासाठी नेहमी शब्दाची गरज नसते. शांतता तुम्हाला दुसऱ्याच्या न बोललेल्या भावना समजून घेण्याची ताकद देते. यामुळे नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि गैरसमज कमी होतात. आजपासून एक छोटासा संकल्प करा. दिवसातला किमान अर्धा तास असा ठेवा जिथे तुम्ही कोणाशी बोलणार नाही, मोबाईल वापरणार नाही, फक्त स्वतःच्या श्वासाकडे आणि सभोवतालच्या शांततेकडे लक्ष द्या. सुरुवातीला हे अवघड वाटेल, मन भरकटेल, पण हळूहळू तुम्हाला या शांततेची ओढ लागेल. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या शांततेशी मैत्री करतो त्याला जगातील कोणतीही शक्ती हरवू शकत नाही, कारण त्याची ताकद त्याच्या आत आहे, बाहेरच्या जगात नाही. शांत राहा, समृद्ध व्हा. बुद्धिमत्ता आणि शांतता. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्ञानी माणूस हा कधी कधी जास्त बडबड करत नाही. ज्याच्याकडे ज्ञानाचा साठा कमी असतो तो स्वतःला हुशार दाखवण्यासाठी शब्दाचा डोलारा उभा करतो, पण खऱ्या अर्थाने बुद्धिमान व्यक्ती तीच असते जिला हे समजतं की समोरच्या व्यक्तीला शब्दाची गरज आहे. ही शांततेची शांता राहिल्यामुळे तुमची निरीक्षण शक्ती इतकी प्रबळ होते की तुम्ही लोकांचे चेहरे वाचायला शिकता. कोणाच्या मनात काय चाललंय, कोणाचे हेतू काय आहेत, हे तुम्हाला त्यांच्या न बोललेल्या शब्दातून समजायला लागतं. ही एक प्रकारची सुपर पॉवर आहे जी फक्त शांत राहणाऱ्या व्यक्तीलाच प्राप्त होते. जेव्हा तुम्ही गप्प असता तेव्हा तुम्ही जगाचा डाटा गोळा करत असता, आणि जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही तो डाटा अत्यंत अचूकपणे वापरता. चुकांमधून शिकणे. आपण आयुष्यात ज्या काही चुका करतो त्यापैकी निम्म्याहून अधिक चुका या चुकीच्या वेळी चुकीचं बोलल्यामुळे होतात. आपण उत्साहात काहीतरी वचन देतो की रागात काहीतरी विपरीत बोलतो, पण जर आपण फक्त 5 सेकंद शांत राहण्याचा सराव केला तर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या जन्म घेण्याआधी संपतील. शांतता आपल्याला रिॲक्ट होण्यापूर्वी विचार करायला वेळ देते.
हा छोटासा पॉज विराम तुमचं चरित्र आणि तुमची प्रतिष्ठा वाचवू शकते. शांत राहणारा माणूस हा भित्रा नसतो, तर तो स्वतःच्या भावनाचा मालक असतो. ज्याने स्वतःच्या जिभेवर ताबा मिळवला त्याने अर्ध्या जगावर ताबा मिळवला असं समजा. एकाकीपण की एकांत. अनेक लोक शांत राहायला घाबरतात कारण त्यांना एकाकीपणाची भीती वाटते. त्यांना असं वाटतं की जर आपण बोललो नाही तर लोक आपल्याला विसरून जातील. पण एकाकीपण आणि एकांत यात खूप मोठा फरक आहे. एकाकीपणात तुम्ही दुसऱ्याची उणीव भासल्यामुळे दुःखी असता, पण एकांतात तुम्ही स्वतःच्याच सहवासात आनंदी असता. शांतता तुम्हाला त्या एकांताचा आनंद मिळवून देते. जेव्हा तुम्ही एकटे शांत बसता तेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्हाला आनंदी राहण्यासाठी बाहेरच्या कोणत्याही गोष्टीची गरज नाही. तुमच्या आतच आनंदाचा एक झरा वाहत आहे. ही जाणीव ज्याला झाली तो माणूस जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. मग त्याच्याकडे पैसा असो वा नसो. कामाच्या ठिकाणची शांतता. आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा कामाच्या ठिकाणी शांततेचे खूप महत्व आहे. जे लोक ऑफिसमध्ये जास्त गॅसिपिंग करतात किंवा विनाकारण इकडे तिकडे बोलत बसतात त्याची प्रतिमा हळूहळू बिनकामाचा माणूस अशी होते. या उलट जो आपल्या कामाशी काम ठेवतो आणि गरजेपुरतच बोलतो त्याच्याबद्दल एक प्रकारचा आदर आणि दरारा निर्माण होतो. तुमचं काम तुमचं प्रतिनिधित्व करू द्या. जेव्हा तुमचे निकाल बोलतात तेव्हा तुम्हाला तोंड उघडण्याची गरज उरत नाही. शांतपणे केलेली प्रगती शत्रूला सर्वात जास्त त्रास देणारी असते कारण त्यांना तुमची चाल समजत नाही आणि जेव्हा समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. मनाची मरगळ दूर करणे. आपल्या मनाला रोज हजारो विचार शिवून जातात. यातले बहुतेक विचार नकारात्मक किंवा अनावश्यक असतात. शांतता या विचारांच्या कचऱ्याला साफ करण्याचं काम करते. जसं आपण आपलं घर साफ करतो तसंच मौन पाळून आपण आपलं मन साफ करतो. जेव्हा मन स्वच्छ असतं तेव्हा तिथे नवनवीन स्वप्न, आशा आणि सकारात्मक विचार रुजायला लागतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचं आयुष्य थांबलं आहे, तुम्हाला काहीच सुचत नाही तर काही काळ शांत होऊन पहा. ही शांतताच तुम्हाला पुढचा रस्ता दाखवेल. मित्रांनो, शांत राहणं ही एक कला आहे आणि ती सरावानेच जमते. सुरुवातीला तुम्हाला अस्वस्थ वाटेल, पण एकदा का तुम्हाला या शांततेची चव लागली की तुम्हाला शब्दाचा गोंधळ नकोसा वाटेल. शांतता म्हणजे काहीच न करणं नव्हे, तर शांतता म्हणजे खूप काही साध्य करणं आहे. तुमची ऊर्जा वाचवा, तुमचे शब्द जपून वापरा आणि स्वतःच्या आतल्या आवाजाला ऐकायला शिका. जग तुम्हाला काय म्हणतंय यापेक्षा तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय हे जास्त महत्वाचं आहे आणि ते ऐकण्यासाठी तुम्हाला शांत व्हावंच लागेल. तर मित्रांनो, आज आपण शांततेच्या या अथांग महासागरात एक छोटासा प्रवास केला. आपण पाहिलं की कसं शांत राहणं हे केवळ गप्प बसणं नसून ती एक आंतरिक शक्ती आहे. पण आता जाता जाता एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. शांत राहण्याचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही अन्याय सहन करावा किंवा जिथे बोलणं गरजेचं आहे तिथे गप्प राहावं. खरी बुद्धिमत्ता यातच आहे की तुम्हाला हे माहिती असावं की कधी मौन पाळायचं आणि कधी शब्दाचा प्रहार करायचा. तुमची शांतता इतकी अर्थपूर्ण असावी की जेव्हा तुम्ही तुमचे ओठ उघडाल तेव्हा त्यातून निघणारा प्रत्येक शब्द समोरच्याच्या हृदयाला भिडला पाहिजे. लक्षात ठेवा, ज्याला स्वतःच्या शांततेवर ताबा मिळवता आला त्याला जगातील कोणतीही वादाचे किंवा संकटाचे भय उरत नाही. आजचा हा व्हिडिओ संपल्यानंतर मी तुम्हाला एक विनंती करेन. फक्त 5 मिनिटे स्वतःसाठी काढा. तुमचा फोन बाजूला ठेवा, हेडफोन काढून टाका आणि अगदी शांत बसा. तुमच्या आजूबाजूला असणारे आवाज ऐकायचा प्रयत्न करा आणि त्यानंतर तुमच्या आत असणारी शांतता अनुभवा. तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या सुखाचा शोध बाहेरच्या जगात घेत होतात ते सुख तर तुमच्या आतच दडलेलं आहे. मित्रांनो, चलक प्रवाहाचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला? शांत राहण्याच्या या फायद्यापैकी कोणता फायदा तुम्हाला सर्वात जास्त महत्वाचा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन विषय तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा मिळते. जर तुम्हाला या व्हिडिओतून थोडी जरी सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा विचार तुमच्या त्या मित्रापर्यंत पोहोचवा जो खूप जास्त बोलतो किंवा जो नेहमी तणावात असतो. कदाचित तुमची एक शेअर केलेली लिंक कोणाचं तरी आयुष्य बदलू शकते. लक्षात ठेवा, तुमची शांतता हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर आहे. पुन्हा भेटूया अशाच एका विचारपूर्वक विचारासह. तोपर्यंत शांत राहा, आनंदी राहा आणि स्वतःचा शोध घेत राहा. धन्यवाद.